हाय स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण रिव्हर्सिबल प्रोसेस आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस हे थर्मोडायनॅमिक प्रोसेसचे टाइप बघितलेला आहे. फर्स्ट टाइप रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, तर ज्या प्रोसेसमध्ये सपोज एखादी सिस्टीम आहे, ए या इनिशियल स्टेटला आहे आणि बी ही तिची फायनल स्टेट आहे आणि एखादी सिस्टीम स्टेट ए मधून स्टेट बी मध्ये म्हणजे इनिशियल स्टेटमधून फायनल स्टेटमध्ये जाते. त्यासाठी ती ज्या इंटरमिजिएट स्टेट्स फॉलो करते म्हणजेच पी व्ही डायग्रॅममध्ये तिचा जो इनिशियल पाथ असतो त्याच पाथवरून त्याच इंटरमिजिएट स्टेट्स रिव्हर्स डायरेक्शनमध्ये जर फॉलो झाल्या, त्याच पाथवरून जर ती सिस्टीम रिव्हर्स आली तर ती इनिशियल स्टेटमध्ये परत रिटर्न जाऊ शकते. म्हणजे अशी प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम स्वतःची इनिशियल स्टेट ओरिजिनल पाथवरून रिस्टोर करू शकते, अशा प्रोसेसला रिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हटलं जातं. त्यानंतर इरिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, तर रिव्हर्सिबलच्या अपोजिट म्हणजेच अशी प्रोसेस की ज्या प्रोसेसमध्ये सिस्टीम स्वतःची ओरिजिनल स्टेट ओरिजिनल पाथवरून रिस्टोर करू शकत नाही, अशा प्रोसेसला इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हटलं जातं. मग या प्रोसेसमध्ये जर पी व्ही ग्राफ आपण प्लॉट केला तर इनिशियल पाथ हा सपोज ए ही इनिशियल स्टेट आहे, बी फायनल स्टेट आहे, तर ए टू बी जाण्यासाठी पाथ डिफरंट असेल आणि बी टू ए रिटर्न जाण्यासाठी परत पाथ डिफरंट असेल. म्हणजे सेम पाथवरून रिव्हर्स डायरेक्शनमध्ये इथं जाऊ शकत नाही, अशा प्रोसेसला आपण इरिव्हर्सिबल प्रोसेस असं म्हटलेलं आहे. इरिव्हर्सिबल प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये एनर्जीचा काय होतो, लॉस होतो आणि रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये एनर्जी लॉस होत नाही, तर एनर्जी कशी राहते, कॉन्स्टंट राहते, हे आपण पाहिलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल्स पण आपण पाहिलेले आहेत. आता आपण पुढचा टाईप बघतो आहोत थर्मोडायनॅमिक प्रोसेसचा. आपला पॉईंट कोणता चालू आहे, टाइप्स ऑफ थर्मोडायनॅमिक प्रोसेस. त्याच्यामध्ये फर्स्ट झाला आपला रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस आणि आता सेकंड टाईप आपण बघत आहोत, तो म्हणजे आहे आयसोथर्मल प्रोसेस. सेकंड टाईप कोणता आहे बघा, आयसोथर्मल प्रोसेस. आता आयसोथर्मल प्रोसेस याचा अर्थ काय बघा, तर या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कसं असतं, कॉन्स्टंट असतं. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, याचाच अर्थ डेल्टा टीची व्हॅल्यू किती आहे, तर 0 आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजेच डेल्टा टी दॅट इज चेंज इन टेम्परेचर याची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. आता लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस ज्या आहेत त्या डिस्क्राईब करण्यासाठी आपण कोणत्या स्टेट व्हेरिएबल्सचा यूज करतो, तर ती आहेत प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर, पी व्ही टी. ओके, मग आता याच्यामध्ये आपण काय क्रायटेरिया ठेवलेला आहे, तर यातलं एक व्हेरिएबल हे कॉन्स्टंट असेल आणि रिमेनिंग 2 जे असतील ते काय होतील, चेंज होतील, व्हेरिएबल असतील. म्हणजे इथे टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर चेंज कुणामध्ये होणार आहे, तर प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोघांच्यामध्ये चेंज होईल आणि त्यांच्यामध्ये जे रिलेशन आहे ते डिफाईन करण्यासाठी कोणता लॉ इथे ॲप्लिकेबल असेल, तर बॉयल्स लॉ यूज केला जाईल. अकॉर्डिंग टू बॉयल्स लॉ पी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही. पी आणि व्ही यांचं प्रपोर्शन कसं असतं, इनव्हर्स असतं. म्हणजे याच्यावरून आपण काय सांगू शकतो, तर पी व्ही इज इक्वल टू काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट. म्हणजेच पी आय व्ही आय इज इक्वल टू काय असेल, पी एफ व्ही एफ. किंवा आपण असं पण म्हणू शकतो P1 V1 इज इक्वल टू काय असेल, P2 V2. काय काय सांगितलं बघा, द प्रोसेस इन व्हिच टेम्परेचर इज कॉन्स्टंट इज कॉल्ड ॲज द आयसोथर्मल प्रोसेस. मग टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर टेम्परेचरमधला चेंज जो आहे डेल्टा टी तो किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. टेम्परेचर कॉन्स्टंट आहे म्हणजे रिमेनिंग 2 व्हेरिएबल्स जे आहेत ते चेंज होणार आहेत. मग ते कोणते आहेत, तर प्रेशर आणि व्हॉल्यूम. प्रेशर आणि व्हॉल्यूम यांच्यामध्ये चेंज होतो आणि त्यांचं प्रपोर्शन कसं आहे बघा, तर इनव्हर्स प्रपोर्शन आहे. पी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही आणि हे प्रपोर्शन कुठल्या लॉनुसार सांगितलेलं आहे, तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर ऑफ द गॅस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इट्स व्हॉल्यूम. हा लॉ कुणी सांगितलेला आहे, तर बॉयल या सायंटिस्टनं. म्हणून आपण बॉयल्स लॉचा आयसोथर्मल प्रोसेस डिफाईन करण्यासाठी यूज करतो. पी इनव्हर्सली प्रपोर्शनल टू व्ही आहे, याचा अर्थ या दोघांचा प्रोडक्ट हा काय असेल, कॉन्स्टंट असेल. मग पी व्ही इक्वल टू असेल कॉन्स्टंट आणि पी आय व्ही आय इज इक्वल टू काय असेल, पी एफ व्ही एफ.
आता ही प्रोसेस जी आहे ही कशी कॅरी केली जाईल, सपोज एखादी सिस्टीम आहे आणि त्या सिस्टीमला तुम्ही हीट प्रोव्हाइड करताय आणि हीट दिल्यानंतर त्याचं व्हॉल्यूममध्ये काय होतोय, चेंज होतोय. काय सांगितलं बघा, तुम्ही काय केलं की हीट दिलेली आहे आणि हीट दिली, प्रेशर पण चेंज होत आहे आणि व्हॉल्यूम पण चेंज होत आहे. हीट सप्लाय केल्यानंतर व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होईल, म्हणजेच त्या सिस्टीमचं किंवा त्या गॅसचं आपण म्हणूयात काय होईल, एक्सपान्शन होईल. कधी, हीट सप्लाय केल्यानंतर. बरोबर. आता अशी प्रोसेस आपण एक लास्ट लेक्चरमध्ये पाहिलेली आहे बघा, हीट ॲडेड ड्युरिंग द थर्मोडायनॅमिक प्रोसेस. हा पॉईंट आपण बघितला होता. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की एक सिलेंड्रिकल आपण व्हेसल घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये गॅस होता, त्या गॅसला तुम्ही हीट दिली, तर ती हीट दिल्यानंतर त्याचं व्हॉल्यूम काय झालं, एक्सपांड झालेलं होतं. म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या सिस्टीमला हीट सप्लाय करतो त्यावेळेस हीट सप्लाय केल्यानंतर त्याच्या व्हॉल्यूममध्ये काय होतो, इन्क्रीज होतो, म्हणजेच काय होतं, एक्सपान्शन होतं. म्हणजे इथे सिस्टीमला हीट सप्लाय केली आणि त्यामुळे वर्क किती असतं, पॉझिटिव्ह, आणि हीटसुद्धा किती असणार आहे, कशी असणार आहे, तर पॉझिटिव्ह असणार आहे. हीट गिव्हन टू द सिस्टीम आहे, सो क्यू इज पॉझिटिव्ह. वर्क डन बाय द सिस्टीम आहे, म्हणून वर्क कसं काय असेल, तर पॉझिटिव्ह असेल. मग आता वर्क पॉझिटिव्ह आहे, हीट पॉझिटिव्ह आहे आणि इथं प्रेशर आणि व्हॉल्यूम या दोन्ही क्वांटिटी कशा आहेत, तर व्हेरिएबल आहेत. मग आता एक असा प्रश्न आहे बघा की आपण जर हीट देतोय तरी पण आपण असं म्हणतोय की टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. बरोबर. मग आता याचं रिझन मी तुम्हाला गेल्या वेळेस सांगितलेलं होतं की ज्यावेळेस आपण हीट सप्लाय करतो त्यावेळेस ती हीट आपण खूप स्लोली सप्लाय करत असतो आणि स्लोली सप्लाय केल्यामुळे त्याच्या व्हॉल्यूममध्ये करस्पॉन्डिंग इन्क्रीज होतो आणि फायनल जी सिस्टीम आहे हीट दिल्यानंतरची तिचं टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंट राहतं. का कॉन्स्टंट राहतं, का तर हीट ही फास्ट दिलेली आहे का, नाही, ती कशी दिलेली आहे, तर एकदम स्लो दिलेली आहे हीट आणि त्यामुळे करस्पॉन्डिंग त्या सिस्टीमच्या टेम्परेचरमध्ये फारसा फरक पडत नाही आणि त्यामुळे टेम्परेचर सिस्टीमचं कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं. लक्षात ठेवा, इथे हीट दिलेली आहे, सप्लाय केलेली आहे, म्हणजे हीट दिली नाही असं आहे का, नाही, हीट दिलेली आहे, पण ती हीट दिली कशी, स्लो दिलेली आहे आणि त्यामुळे त्या सिस्टीमचं टेम्परेचर हे कसं राहतं, कॉन्स्टंट राहतं आणि चेंज इन टेम्परेचर किती असतो, तर 0 असतो. मग इथे आपल्याला बॉयल्स लॉ उभे होणार आहे, तर काय येईल, PI VI इज इक्वल टू काय असेल, PF VF. जर याच्यावरून आपण PV ग्राफ प्लॉट करायला गेलो तर कसा येईल बघा, प्रेशर इज प्लॉटेड अलॉंग द वाय ॲक्सिस अँड व्हॉल्यूम इज अलॉंग द एक्स ॲक्सिस आणि यांचा ग्राफ जो आहे तो कसा असेल, असा असेल ना. म्हणजे इथे काय असणार आहे, सपोज इनिशियल स्टेट A, इथं असेल फायनल स्टेट B, इथे असेल इनिशियल व्हॉल्यूम VI, इथं असेल फायनल व्हॉल्यूम VF. दिस इज द करस्पॉन्डिंग प्रेशर्स PF अँड PI. आता हा ग्राफ आपल्याला सगळ्यांना फॅमिलियर आहे, सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इनिशियली प्रेशर PI आहे, त्यावेळेस व्हॉल्यूम VI आहे. त्यानंतर बी पॉईंटला रीच झाल्यानंतर व्हॉल्यूममधला इन्क्रीज आहे VF, म्हणजे फायनल व्हॉल्यूम किती आहे, VF आहे आणि त्यावेळेस करस्पॉन्डिंग प्रेशर किती आहे, PF आहे. म्हणजे इथं तुम्ही प्रेशर काय केलं, डिक्रीज केलं आणि व्हॉल्यूममध्ये काय झाला, इन्क्रीज झाला. म्हणजे याच्यावरूनच आपल्याला काय समजतं की या दोघांच्या मध्ये रिलेशन कसं आहे, तर इन्व्हर्स आहे. म्हणजे प्रेशर डिक्रीज झाल्यानंतर व्हॉल्यूममध्ये काय होतो, इन्क्रीज होतो. बरोबर. आता इथंपर्यंत सगळ्यांना समजलं असेल तर पुढचा पॉईंट आपण बघूयात की इथे व्हॉल्यूममध्ये काय होतोय, चेंज होतोय. व्हॉल्यूम चेंज झालं की ऑफकोर्स काय परफॉर्म केलं जातं, वर्क परफॉर्म केलं जातं. व्हॉल्यूम चेंज होत आहे म्हणजे इथे काय केलं जाणार आहे, वर्क परफॉर्म केलं जाणार आहे. मग सपोज स्मॉल चेंज आहे व्हॉल्यूममधला DV आणि त्यावेळेस प्रेशर आहे P, तर आपण काय घेऊया, वर्क डन DW इज इक्वल टू काय असेल, P इंटू DV असेल. या ठिकाणी इथं काय होणार आहे, प्रेशर पण कॉन्स्टंट नाही आहे आणि व्हॉल्यूम पण कॉन्स्टंट नाही आहे. ह्या दोन्ही क्वांटिटी ह्या कशा आहेत, व्हेरिएबल आहेत. मग आता आपण काय बघणार आहोत बघा, थर्मोडायनॅमिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. थर्मोडायनॅमिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. थर्मोडायनॅमिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस याच्यामध्ये जसं मी आता सांगितलं की स्मॉल वर्क डन फॉर द चेंज इन व्हॉल्यूम DV
इज गिवन बाय dw विच इज इक्वल टू p इंटू dv. आता जर तुम्हाला dw माहिती आहे आणि त्यावरून तुम्हाला टोटल वर्क डन w काढायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे, तर तुम्ही कसं करणार? w इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dw असा फॉर्म्युला असेल. मग काय येईल पुढे? इंटिग्रेशन ऑफ dw काय आहे बघा, p dv. म्हणजे इथे लिमिट कुणाचं असलं पाहिजे? dvचं. व्हॉल्यूम कुठून कुठे चेंज होत आहे? vi टू vf असा चेंज आहे ना व्हॉल्यूम मधला. म्हणजे इंटिग्रेशन p dv आणि vi टू काय असेल? vf असेल. आता आपल्याला आयडियल गॅस इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे. आयडियल गॅस इक्वेशन काय आहे? तर pv इज इक्वल टू nRT. pv इज इक्वल टू काय असतं? nRT असतं. मग या इक्वेशनवरून p ची व्हॅल्यू फाइंड आउट केली तर काय येईल बघा? nRT अपॉन v. p इज इक्वल टू काय असेल? nRT अपॉन v. आता ही जी p ची व्हॅल्यू आहे ती आपल्याला या ठिकाणी पुटअप करायची आहे. काय येईल बघा मग? देअरफॉर w इज इक्वल टू काय असेल? w इज इक्वल टू इंटिग्रेशन vi टू vf. p जे आहे त्या p च्या ऐवजी मी nRT अपॉन v ही व्हॅल्यू इथे पुटअप करते. nRT अपॉन v इंटू काय असेल? dv इज इक्वल टू यातला n म्हणजे नंबर ऑफ मोल्स, ते कॉन्स्टंट असतील. कॅपिटल R म्हणजे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट असेल. कॅपिटल T ही व्हॅल्यू जी आहे ती कॉन्स्टंट आहे, कारण प्रोसेस कशी आहे? आयसोथर्मल आणि टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट. त्यामुळं nRT या 3 व्हॅल्यू कॉन्स्टंट असल्यामुळे इंटिग्रेशनच्या बाहेर आल्या. इंटिग्रेशनमध्ये vi टू vf 1 अपॉन v dv असं इंटिग्रेशन राहिलं बघा. इंटिग्रेशन 1 अपॉन v dv, लिमिट आहे vi टू vf. पुढे काय येईल बघा? nRT. आता हे 1 अपॉन व्हीचं ॲन्सर काय असेल इंटिग्रेशनचं? लॉग व्ही आणि याला लिमिट असेल vi टू vf. पुढं काय येईल बघा? nRT. त्यानंतर लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये लॉग vf मायनस लॉग ऑफ vi असं याचं ॲन्सर असेल. nRT 1 अपॉन व्ही जो आहे त्याचं इंटिग्रेशन असेल लॉग व्ही, लिमिट आहे vi टू vf. एकदा व्हीच्या जागी vf टाका, काय आलं? लॉग vf मायनस लॉग vi. आता nRT इंटू ब्रॅकेट लॉग vf मायनस लॉग vi. लॉग मायनस लॉग हे कॅल्क्युलेशन कसं केलं जातं बघा? इज इक्वल टू nRT लॉग ऑफ vf अपॉन vi असा त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला असेल. काय फॉर्म्युला मिळाला? w इज इक्वल टू nRT लॉग vf मायनस लॉग vi. हे कसं लिहिलं जाईल? तर लॉग ऑफ vf अपॉन vi. ओके, कळलं का बघा? w इज इक्वल टू फॉर्म्युला मिळाला nRT लॉग vf अपॉन vi. म्हणजे इथे कॉन्स्टंट टेम्परेचरला व्हॉल्यूममध्ये काय होतोय? चेंज होतोय. आता याच्यासाठी कंडिशन काय असेल बघा? सपोज व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज झाला, याचा अर्थ हीट काय झाली? सप्लाय झाली. हीट सप्लाय झाली, व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आणि गॅस जे आहे तो काय झाला? गॅस एक्सपांड झालेला आहे. तर या केसमध्ये वर्कची व्हॅल्यू जी असेल ते असेल पॉझिटिव्ह. त्यानंतर व्हॉल्यूममध्ये डिक्रीज झाला म्हणजे इथं हीट जी आहे ती सप्लाय झाली नाही, इथे हीट काय झाली? रिमूव्ह झालेली आहे आणि त्यामुळं काय झालं? कॉम्प्रेशन झालं. आणि या केसमध्ये वर्कची व्हॅल्यू जी आहे ती कशी असेल? निगेटिव्ह असेल. सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे त्या प्रोसेसमध्ये किती वर्क केलं गेलं हे फाइंड आउट करायचं असेल तर w इज इक्वल टू nRT लॉग vf अपॉन vi हा फॉर्म्युला यूज करायचा. इथे nr, n म्हणजे आहेत नंबर ऑफ मोल्स, r युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट सगळ्यांना माहिती आहे. टेम्परेचर तुम्हाला गिव्हन असेल किती आहे कॉन्स्टंट टेम्परेचर, लॉग vf अपॉन vi. फायनल व्हॉल्यूम आपल्याला गिव्हन असेल, इनिशियल व्हॉल्यूम गिव्हन असेल आणि त्याच्यावरून फाइंड आउट करायचं आहे की या प्रोसेसमध्ये किती वर्क झालं. तर हा स्टँडर्ड फॉर्म्युला यूज केला जाईल. या केसमध्ये वर्क हे पॉझिटिव्ह कधी असेल बघा? ज्या वेळेस हीट सप्लाय केली जाईल सिस्टीमला. हीट सप्लाय केल्यामुळे त्या सिस्टीमचं व्हॉल्यूम जे आहे ते इन्क्रीज होईल, म्हणजेच काय होईल? एक्सपान्शन होईल. आणि या केसमध्ये वर्कची व्हॅल्यू कशी असेल? पॉझिटिव्ह असेल. ज्या केसमध्ये हीट सिस्टीमकडून सप्लाय केली जाईल म्हणजे सिस्टीममधून ती रिमूव्ह होईल
त्यावेळेस व्हॉल्यूम जे आहे ते काय होईल, डिक्रीज होईल आणि व्हॉल्यूम डिक्रीज झाल्यानंतर सिस्टीमचं इथे काय झालं, कॉम्प्रेशन झालं आणि या केसमध्ये वर्कची व्हॅल्यू जी आहे ती कशी असेल, निगेटिव्ह. लक्षात ठेवा, एक्सपान्शनसाठी वर्क पॉझिटिव्ह, कॉम्प्रेशनसाठी वर्क निगेटिव्ह असेल. एक्सपान्शनमध्ये हीट सिस्टीमला दिली जाते, कॉम्प्रेशनमध्ये हीट सिस्टीमकडून रिमूव्ह केली जाते. एक्सपान्शनमध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज होईल आणि कॉम्प्रेशनमध्ये व्हॉल्यूम डिक्रीज होईल. आलं सगळ्यांच्या लक्षामध्ये. मग या फॉर्म्युल्यावरून आपण फाइंड आउट काय करू शकतो बघा, तर वर्क डन ड्युरिंग आयसोथर्मल प्रोसेस. आता इथं आपण आणखीन एक पॉईंट बघणार आहोत बघा, की इथं टेम्परेचर कसं आहे सांगा मला, कॉन्स्टंट आहे ना, टेम्परेचर कसं आहे, कॉन्स्टंट आहे. मग एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी ही कुणावर डिपेंड असते, टेम्परेचरवर डिपेंड असते. जर एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज झालं तर इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते. सिस्टीमचं टेम्परेचर डिक्रीज झालं तर इंटरनल एनर्जी ही डिक्रीज होते. बरोबर, टेम्परेचरमध्ये इन्क्रीज आहे तर काय होणार आहे, इंटरनल एनर्जी इन्क्रीज होईल. टेम्परेचरमध्ये डिक्रीज आहे तर इंटरनल एनर्जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. बरोबर, म्हणजेच टेम्परेचरवर कोण डिपेंड आहे, इंटरनल एनर्जी डिपेंड आहे. मग टेम्परेचर जर कॉन्स्टंट असेल तर आपण काय म्हणू शकतो, इंटरनल एनर्जी सुद्धा कशी असणार आहे, कॉन्स्टंट. इंटरनल एनर्जीचा सिम्बॉल काय आहे बघा, कॅपिटल यू, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. मग टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी यू कशी असणार आहे, कॉन्स्टंट आहे. म्हणजेच डेल्टा यू ही व्हॅल्यू किती असणार आहे, 0. टेम्परेचर कॉन्स्टंट, इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट आणि इंटरनल एनर्जी मधला चेंज म्हणजे डेल्टा यू हा किती असला पाहिजे, 0 असला पाहिजे. डेल्टा यू 0 आहे. आता आपण फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जर यूज केला, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स जो आहे त्याच्यानुसार आपण काय सांगू शकतो, तर Q इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. हा काय आहे तर फर्स्ट लॉ आहे थर्मोडायनामिक्सचा, Q इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. मग आता इथं Q इक्वल टू डेल्टा यू ची व्हॅल्यू किती आहे, 0. म्हणजे इथं किती आला, Q इक्वल टू डब्ल्यू आला. मग Q इक्वल टू डब्ल्यू आणि डब्ल्यूचा फॉर्म्युला आहे NRT log VF अपॉन VI. म्हणजे हे डब्ल्यू म्हणजेच काय आहे, Q आहे आणि मग याचा फॉर्म्युला काय असेल, NRT log ऑफ VF अपॉन VI. दिस इज द Q और W. Q आणि W या दोन्ही व्हॅल्यू सेम असतील. काय असेल फॉर्म्युला, NRT log VF अपॉन VI. आता याच्यावरून आपल्याला काय समजतं, तर आयसोथर्मल प्रोसेसमध्ये चेंज इन इंटरनल एनर्जी हा 0 आहे. त्यामुळं Q इक्वल टू डब्ल्यू येतं. याचा अर्थ जेवढी हीट सप्लाय झाली ती टोटली हीट कशासाठी यूज झाली, तर वर्क करण्यासाठी यूज झाली. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम इन आयसोथर्मल प्रोसेस is completely used for doing work. ओके, इट इज कम्प्लिटली यूज्ड फॉर डुईंग वर्क. आता इथे वर्क केलं जात आहे म्हणजेच काय होत आहे, तर एक्सपान्शन होत आहे. बरोबर, म्हणजे इथं जी हीट दिली जाते ती सगळीच्या सगळी हीट ही कशासाठी यूज होतीये, तर त्या सिस्टीमच्या एक्सपान्शनसाठी यूज होते. बाकी कुठेही तिचा यूज होतो का, इंटरनल एनर्जी चेंज करण्यासाठी वगैरे नाही. म्हणजे आयसोथर्मल प्रोसेसमध्ये जी हीट सप्लाय केली जाईल ती टोटली फक्त वर्क करण्यासाठी वापरली जाईल. म्हणजेच ती कशासाठी वापरली जाईल, तर एक्सपान्शनसाठी वापरली जाईल. ओके, सगळ्यांना लक्षात आलं का बघा. व्हॉट इज मीन्ड बाय द आयसोथर्मल प्रोसेस, द प्रोसेस इन विच टेम्परेचर ऑफ द सिस्टम रिमेन कॉन्स्टंट थ्रू आउट इज कॉल्ड एज द आयसोथर्मल प्रोसेस. In this process delta T is 0 and pressure and volume, these two variables changes. P inversely proportional to V according to Boyle's law. So we can say that PV is equal to constant. ओके, त्यानंतर पुढे काय सांगितलं की या प्रोसेसमध्ये इंटरनल एनर्जी सुद्धा कशी राहते, कॉन्स्टंट राहते. इंटरनल एनर्जी मधला चेंज हा किती असतो, 0 असतो. मग वर्क कसं फाइंड आउट केलं, तर स्मॉल वर्क डन DW इज इक्वल टू फॉर्म्युला असेल P dV.
त्यानंतर पीची व्हॅल्यू आपण पुटअप केली, काय असेल NRT अपॉन व्ही, आणि याचं काय घेतलं, इंटिग्रेशन घेतलं. मग याचं ॲन्सर आपल्याला काय मिळतं सॉल्व केल्यानंतर, तर NRT लॉग ऑफ VF अपॉन VI. आता इंटरनल एनर्जीमधला चेंज 0 आहे, त्यामुळं अकॉर्डिंग टू फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपण असं सांगू शकतो की Q इक्वल टू काय आहे, W आहे. सो द अमाउंट ऑफ हीट सप्लाइड टू द सिस्टीम इन आयसोथर्मल प्रोसेस इज कम्प्लिटली यूज्ड फॉर डुईंग द वर्क. ओके, दॅट इज फॉर एक्सपान्शन ऑफ द सिस्टीम, आणि त्याची व्हॅल्यू किती असेल, तर NRT लॉग VF अपॉन VI असेल. आलं का बघा सगळ्यांच्या लक्षात. आणि एक्सपान्शन झालं तर वर्क कसं असणार, याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल, आणि कॉम्प्रेशन झालं तर याचीच व्हॅल्यू काय असेल, निगेटिव्ह असेल. ओके, आता आपण सेकंड प्रोसेस बघणार आहोत. म्हणजे आजची सेकंड आहे, याचा अर्थ सिक्वेन्शियलिटी किती आली, थर्ड प्रोसेस. फर्स्ट प्रोसेस कोणती बघितली आपण, रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. सेकंड बघितलेली होती आयसोथर्मल प्रोसेस, आणि आता आपण थर्ड प्रोसेस बघणार आहोत, ती म्हणजे आहे आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस. आता ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये सुद्धा एक क्वांटिटी कोणती तरी कॉन्स्टंट असणार आहे, आणि ती कॉन्स्टंट असणारी क्वांटिटी आहे प्रेशर. इथे काय होणार आहे, प्रेशर कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या दोन क्वांटिटी ज्या आहेत त्या काय होतील, चेंज होतील. मग प्रेशर कॉन्स्टंट आहे, याचा अर्थ डेल्टा पीची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 0 असली पाहिजे. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये प्रेशर हे कॉन्स्टंट राहतं, आणि सिस्टीमचं काय होतं, एक्सपान्शन होतं किंवा कॉम्प्रेशन होतं. म्हणजे इथं काय होतं, तर कॉन्स्टंट प्रेशरला व्हॉल्यूममध्ये काय होतोय, चेंज होतोय. अशी जी प्रोसेस आहे याला काय म्हणायचं, आयसोबारिक प्रोसेस. याचं एक्झाम्पल काय, तर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशरला वॉटर जे आहे ते काय करतो, बॉईल करतो. ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला आयसोबारिक प्रोसेस असं म्हटलं जातं. इथे कॉन्स्टंट प्रेशर आहे, कोणतं, तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर, आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशरला तुम्ही काय करताय, वॉटर बॉईल करता. वॉटर बॉईल कसं केलं जातं, तर बाय गिव्हिंग हीट. ओके, हीट देताय म्हणजे टेम्परेचरमध्ये काय झाला, इन्क्रीज झाला, आणि व्हॉल्यूम काय झालं, इन्क्रीज झालं. म्हणजे इथे प्रेशर कॉन्स्टंट आहे, पण व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे दोघं चेंज होतात, आणि यांच्यामध्ये जे प्रपोर्शन आहे ते कसं असणार आहे बघा, तर V डायरेक्टली प्रपोर्शनल टू T. आता इथे कोणता लॉ यूज केला जाईल मग, तर चार्ल्स लॉ यूज केला जाईल प्रपोर्शन V आणि T मधलं सांगण्यासाठी. तर ते काय आहे प्रपोर्शन, V डायरेक्टली प्रपोर्शनल टू T आहे, बरोबर. मग आता आपण इथे काय सांगतोय, तर प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूममध्ये काय होतो, चेंज होतो, टेम्परेचरमध्ये काय होतोय, चेंज होतोय, आणि डेल्टा P म्हणजे चेंज इन प्रेशर याची व्हॅल्यू किती आहे, 0 आहे, आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हे एकमेकांशी डायरेक्टली काय आहेत, प्रपोर्शनल आहेत. मग जर याचा तुम्ही ग्राफ प्लॉट केला, PV ग्राफ, तर त्या PV ग्राफमध्ये इथं प्रेशरची एक व्हॅल्यू काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. प्रेशर कॉन्स्टंट असताना करस्पॉन्डिंग इथं इनिशियल व्हॉल्यूम आहे VI, फायनल व्हॉल्यूम आहे VF. म्हणजे व्हॉल्यूममध्ये काय झालेलं आहे बघा, इन्क्रीज झालेला आहे. कुठून कुठे, VI टू VF हा आहे व्हॉल्यूममधला इन्क्रीज ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आपण कोणतंही इथे कॉन्स्टंट प्रेशर सपोज मी P' घेतलं, तर P' या कॉन्स्टंट प्रेशरला व्हॉल्यूममध्ये VI टू VF हा काय झालेला आहे, इन्क्रीज झालेला आहे. हा PV ग्राफ कोणत्या प्रोसेसचा आहे, तर आयसोबारिक प्रोसेसचा आहे. आणि हा जो ग्राफ आहे यालाच काय म्हटलं जातं बघा, आयसोबार असं म्हटलं जातं. आयसोबार म्हणजे काय, ॲट कॉन्स्टंट प्रेशर व्हॉल्यूममध्ये इन्क्रीज होतो, आणि त्याचा जो तुम्ही PV ग्राफ प्लॉट करता त्याला काय म्हटलं जाईल, तर आयसोबार असं म्हटलं जाईल. आणि ती लाईन कशी आहे, तर स्ट्रेट लाईन पॅरलल टू व्हॉल्यूम ॲक्सिस. व्हॉल्यूम ॲक्सिसला पॅरलल लाईन आहे ती. सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. आयसोबारिक प्रोसेस म्हणजे काय, द प्रोसेस इन विच प्रेशर ऑफ द सिस्टीम रिमेन कॉन्स्टंट अँड इट्स व्हॉल्यूम अँड टेम्परेचर चेंजेस. That is, change in pressure delta P is 0. Here volume changes with temperature as V proportional to, directly proportional to T.
If we plot the PV graph for this process, then it will be like this straight line parallel to volume axis. Okay, and this graph is called as the isobar. या ग्राफलाच काय म्हटलं जाईल, आयसोबार असं म्हटलं जाईल. मग आता या केसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं का, नाही, आणि व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतंय का, नाही. म्हणजे व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या दोन्ही व्हॅल्यू कशा आहेत, व्हेरिएबल आहेत. आता आपण म्हटलं होतं मगाशी की आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यूची व्हॅल्यू ही किती होती, 0 होती ना. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं. टेम्परेचर कॉन्स्टंट असेल तर इंटरनल एनर्जी ही सुद्धा कशी असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. आणि इंटरनल एनर्जीमधला चेंज हा किती असणार आहे, 0. कोणत्या प्रोसेसमध्ये, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आणि त्यामुळे इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असते. पण आयसोबारिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट आहे का, नाही. टेम्परेचर कसं आहे, व्हेरिएबल आहे. आणि त्यामुळे इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट असेल का, नाही. म्हणजे इंटरनल एनर्जी सुद्धा कशी आहे, व्हेरिएबल आहे. आणि इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहत नाही, त्यामुळं डेल्टा यूची व्हॅल्यू ही 0 असेल का, नसणार आहे. ओके, म्हणजे इथं आपण असं सांगू शकतो की डेल्टा यू, क्यू, डब्ल्यू ह्यातलं काहीही 0 असणार नाही. म्हणजे यांच्यापैकी नथिंग इज 0, नथिंग इज 0 असं आपण म्हणू शकतो की डेल्टा यू, क्यू आणि डब्ल्यू यांच्यापैकी कोणतीही क्वांटिटी ही 0 असणार नाही. म्हणजे इथे हीट सप्लाय केलेली आहे, त्यामुळे टेम्परेचरमध्ये चेंज होतो, व्हॉल्यूममध्ये चेंज होतो, व्हॉल्यूम चेंज झालं त्यामुळे वर्क केलं गेलं, हीट सप्लाय झाली त्याच्यामुळे क्यू प्रेझेंट आहे. आणि टेम्परेचरमध्ये चेंज झाला त्यामुळे डेल्टा यूची व्हॅल्यू ही 0 असेल का, नाही, कारण इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट नाही आहे. आलं सगळ्यांच्या लक्षात, ही आहे आयसोबारिक प्रोसेस. आता आयसोबारिक प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये हे सगळ्यांनी एकदा नोट करून घ्या, याचा स्क्रीनशॉट मारा. काय काय सांगितलं बघा, प्रेशर कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम टेम्परेचर चेंज होईल, डेल्टा पीची व्हॅल्यू 0 आणि व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन डायरेक्ट. जर तुम्ही याचा PV ग्राफ प्लॉट केला तर तो कसा असेल, पर्टिक्युलर एका प्रेशरला कॉन्स्टंट असेल, व्हॉल्यूममध्ये करस्पॉन्डिंग इन्क्रीज असेल. म्हणजे हा जो ग्राफ आहे याला आपण काय म्हणणार, आयसोबार असं म्हणणार. आणखीन काय सांगितलं, इथं टेम्परेचर चेंज होतं त्यामुळे इंटरनल एनर्जी कॉन्स्टंट राहत नाही, त्यामुळे डेल्टा यूची व्हॅल्यू 0 असणार नाही. हीट सप्लाय केलेली आहे त्याच्यामुळं क्यू इथं प्रेझेंट आहे. आणि डब्ल्यू वर्क केलं गेलं कारण व्हॉल्यूम कॉन्स्टंट नाही आहे, व्हॉल्यूममधला चेंज प्रेझेंट आहे आणि त्यामुळं वर्क परफॉर्म केलं जाईल. ओके, आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर वर्क किती केलं जाईल ह्या प्रोसेसमध्ये आणि अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड किती असेल. ओके, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे डब्ल्यूचा फॉर्म्युला काय असेल आणि क्यूचा फॉर्म्युला काय असेल, कोणत्या प्रोसेससाठी, आयसोबारिक प्रोसेससाठी. ओके, सगळ्यांनी हे पहिल्यांदा नोट करा. ओके, त्यानंतर आता आपण काय बघणार आहोत, तर थर्मोडायनॅमिक्स ऑफ आयसोबारिक प्रोसेस. थर्मोडायनॅमिक्स ऑफ आयसोबारिक प्रोसेस. आता याच्यामध्ये आता वर्क डन फॉर्म्युला काय असणार, डब्ल्यू इज इक्वल टू पी इंटू डी व्ही. पी म्हणजे काय, प्रेशर. प्रेशरची व्हॅल्यू याच्यामध्ये कशी आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणजे पी ॲज इट इज असेल, पीची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. डी व्ही म्हणजे व्हॉल्यूममधला चेंज असेल आणि चेंज इन व्हॉल्यूम कसा करायचा, तर VF मायनस VI करायचं. आता PdV जे आहे त्याच्याऐवजी आपण असं लिहू शकतो ना, NRDT. बघा, PdV म्हणजेच काय असणार आहे, NRDT असणार आहे, कारण PV इज इक्वल टू काय असतं, NRT असतं. मग PdV इज इक्वल टू काय असेल, NRDT असेल. म्हणजे हेच आपण पुढे आणखीन कसं लिहू शकतो, तर NR इंटू TF मायनस TI. बघा, डब्ल्यूचा एक फॉर्म्युला P इंटू VF मायनस VI हा आला आणि डब्ल्यूचा दुसरा फॉर्म्युला आपण NR इंटू TF मायनस TI असा लिहू शकतो. बघा, डब्ल्यू इज इक्वल टू PdV आहे, P इंटू VF मायनस VI, पण PV इज इक्वल टू असतं NRT. मग PdV इज इक्वल टू काय असेल, NRDT.
dt म्हणजे चेंज इन टेम्परेचर, dv म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. चेंज इन व्हॉल्यूम कसा लिहिला VF मायनस VI आणि चेंज इन टेम्परेचर कसा लिहायचा TF मायनस TI लिहायचा. मग W इज इक्वल टू NR इंटू TF मायनस TI असं आपल्याला इथे रिलेशन मिळालेलं आहे. मग वर्कचा फॉर्म्युला मिळाला. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल एनर्जी डेल्टा U फॉर्म्युला आहे NCV डेल्टा T. ओके, फॉर्म्युला काय आहे बघा NCV डेल्टा T. आता CV म्हणजे काय स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. मग NCV डेल्टा T N इंटू CV इंटू डेल्टा T कसा लिहायचा TF मायनस TI. मग इथे आपल्याला डेल्टा U चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू फॉर्म्युला काय मिळतो बघा NCV TF मायनस TI हा फॉर्म्युला मिळतो. आता चेंज इन इंटरनल एनर्जी जी आहे डेल्टा U त्याच्यावरून आपण Q कसा लिहू शकतो डेल्टा U प्लस W. आता दिस इज द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. Q इज इक्वल टू काय असणार आहे डेल्टा U प्लस W. डेल्टा U काय आहे बघा NCV TF मायनस TI प्लस Wचा फॉर्म्युला काय आहे बघा NR इंटू TF मायनस TI. NR इंटू TF मायनस TI. आता याच्यामध्ये या दोन टर्म्समध्ये TF मायनस TI हे ब्रॅकेट जे आहे ते कॉमन निघेल. पुढच्या ब्रॅकेटमध्ये राहील NCV प्लस NR. ओके, त्यानंतर यातला N जो आहे तो आपण कॉमन काढूयात N इंटू TF मायनस TI इंटू ब्रॅकेट CV प्लस R. आता पुढे काय येईल बघा N इंटू TF मायनस TI इंटू CV प्लस R म्हणजे असतं CP, कारण रिलेशन आहे CP मायनस CV इज इक्वल टू R. मग CV प्लस R करा काय येईल बघा CP येईल. मग फॉर्म्युला पुढे मिळेल N हा CP इथं लिहिते मी आणि इंटू TF मायनस TI. दिस इज द अमाऊंट ऑफ हीट Q इज इक्वल टू NCP TF मायनस TI. आता ही जी हीट आहे Q ती म्हणजे काय आहे तर अमाऊंट ऑफ हीट गिव्हन ऑर रिलीज्ड ड्युरिंग द आयसोबारिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेसमध्ये Qचा फॉर्म्युला काय आहे NCP डेल्टा T. ओके, NCP डेल्टा T आणि डेल्टा T म्हणजेच काय तर TF मायनस TI आहे. आणि इथं आपण असं सांगू शकतो ना की हीट इथं दिली जी जाती आहे ती कॉन्स्टंट प्रेशरला दिली जाते. मग अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड कसं फाइंड आउट करणार तर NCP डेल्टा T. कारण CP का घेतला आपण कारण प्रेशर कसं आहे कॉन्स्टंट आहे. आणि वर्कचा फॉर्म्युला काय येतो W इज इक्वल टू NR TF मायनस TI. वर्क डन इज इक्वल टू काय असेल NR TF मायनस TI किंवा P इंटू VF मायनस VI. आणि इंटरनल एनर्जीमधला चेंज कसा काढायचा तर NCV डेल्टा T. लक्षात ठेवा या प्रोसेससाठी Q कसा काढायचा NCP डेल्टा T. डेल्टा U कसा काढायचा NCV डेल्टा T. आणि वर्क कसं काढायचं NR डेल्टा T. ओके, NR डेल्टा T म्हणजे असेल वर्क. NCP डेल्टा T म्हणजे असेल Q आणि NCV डेल्टा T म्हणजे असेल डेल्टा U. म्हणजे याच्यामध्ये डेल्टा U Q आणि W या तिन्हीपैकी कोणतीही क्वांटिटी 0 येणार नाही. आणि या तिघांचे डिफरंट फॉर्म्युले आहेत. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये Q आणि W यांच्यासाठी एकच फॉर्म्युला होता आणि तो होता NRT इंटू ब्रॅकेट काय होता फॉर्म्युला लॉग ऑफ VF अपॉन VI. NRT लॉग ऑफ VF अपॉन VI. याच्यावरनं तुम्ही Q म्हणजेच W कोणासाठी काढू शकता आयसोथर्मल प्रोसेससाठी. आयसोबारिक प्रोसेसमध्ये W कसं काढायचं NR डेल्टा T किंवा P डेल्टा V. त्यानंतर डेल्टा U कसा काढायचा NCV डेल्टा T आणि Q कशी काढायची तर NCP डेल्टा T. ओके, सगळ्यांच्या लक्षात आलं का बघा. आज आपण इथे दोन प्रोसेस बघितलेल्या आहेत. कोणत्या आयसोथर्मल प्रोसेस आणि आयसोबारिक प्रोसेस. सगळ्यांनी हे व्यवस्थित नोट करून घ्यायचं आहे. आता इथे आपण दोन एक्झाम्पल्स घेतोय. एक आहे आयसोथर्मल प्रोसेसचं एक्झाम्पल आणि दुसरं आहे आयसोबारिक प्रोसेसचं एक्झाम्पल. फर्स्ट बघा
0.5 मोल ऑफ गॅस ॲट टेम्परेचर 300 केल्विन एक्सपांड आयसोथर्मली, म्हणजे हे एक्झाम्पल कशाचं आहे, आयसोथर्मल प्रोसेसचं, फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम ऑफ 2 लिटर टू फायनल व्हॉल्यूम ऑफ 6 लिटर. काय सांगितलं आहे, इनिशियल व्हॉल्यूम किती होतं, 2 लिटर होतं, फायनल व्हॉल्यूम किती आहे, 6 लिटर आहे. मग आपण लिहिलं इथे VI किती आहे, 2 लिटर, VF किती आहे, 6 लिटर, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे आणि ते किती आहे बघा 300 केल्विन, आणि व्हॉल्यूम इथे काय सांगितलं आहे 0.5 मोल, म्हणजे Nची व्हॅल्यू गिवन आहे, N किती आहे 0.5 मोल. आता क्वेश्चन काय बघा, फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द वर्क डन बाय द गॅस. आर गिवन आहे आपल्याला 8.31 जूल पर मोल केल्विन, आणि वर्क विचारलेला आहे, वर्क डन ड्युरिंग आयसोथर्मल प्रोसेस, फॉर्म्युला आहे NRT लॉग ऑफ VF अपॉन VI, असा त्याचा फॉर्म्युला आहे. Nची व्हॅल्यू आहे 0.5, आरची व्हॅल्यू आहे 8.31 आणि इंटू टेम्परेचर आहे 300 केल्विन, लॉग ऑफ VF किती आहे बघा 6 आणि VI किती आहे 2. मग पुढे काय येईल 0.5 इंटू 8.31 इंटू 300 आणि लॉग ऑफ 3 असं इथे आलं, लॉग 3. आणि हे जर सगळं तुम्ही सॉल्व केलं तर आन्सर काय येईल 1.369 किलो जूल. दिस इज द वर्क डन. वर्कची व्हॅल्यू काय असणार आहे 1.369 किलो जूल असणार आहे. हे फर्स्ट आन्सर मिळालं. सेकंड क्वेश्चन काय बघा, हाऊ मच हीट इज सप्लाइड टू द गॅस. गॅसला किती हीट सप्लाय झाली. फर्स्ट क्वेश्चन आपण W फाइंड आउट केला, Wचा आन्सर 1.369 किलो जूल असं मिळालं. आता मला सांगा ही प्रोसेस कसली आहे, आयसोथर्मल प्रोसेस आहे, आणि आयसोथर्मल प्रोसेसमध्ये Q आणि W डिफरंट असतात का, नाही. Q आणि Wचा आन्सर दोघांचं कसं असेल, सेम असेल, म्हणजे Wचं जे आन्सर आहे तेच कुणाचं आन्सर असेल बघा, बी क्वेश्चन, अमाऊंट ऑफ हीट सप्लाइड. Q सुद्धा किती असणार आहे 1.369 किलो जूल ही Qची व्हॅल्यू असेल, कारण इथं स्टेटमेंट काय येईल, ड्युरिंग आयसोथर्मल प्रोसेस ॲज change in internal energy is 0, so Q is equal to W and therefore Q is equal to 1.369 किलो जूल. ओके, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. सेकंड एक्झाम्पल आता बघूया. 1 मोल ऑफ आयडियल गॅस काय आहे बघा, 1 मोल ऑफ आयडियल गॅस is initially kept in cylinder with movable frictionless and massless piston at pressure 1 megapascal and temperature 27 degrees Celsius. It is then expanded till volume is doubled. How much work is done if the expansion is isobaric? आता आयसोबारिक एक्सपान्शन आहे, इथे व्हॉल्यूममध्ये काय झालं आहे बघा, व्हॉल्यूम इज डबल्ड सांगितलेलं आहे, म्हणजे VF इज इक्वल टू काय असणार आहे 2 VI. त्यानंतर टेम्परेचर किती सांगितले बघा, इनिशियल टेम्परेचर किती आहे 300 केल्विन आहे. त्यानंतर पुढे काय सांगितले आपल्याला की इनिशियल प्रेशर किती आहे बघा 1 मेगापास्कल आहे. 1 मेगापास्कल म्हणजेच काय तर 1 × 10⁶ पास्कल आहे. एवढाच डेटा आपल्याला गिव्हन आहे आणि तुम्हाला विचारलं आहे की या आयसोबारिक प्रोसेसमध्ये किती वर्क केलं गेलं. आता वर्क डन ड्युरिंग आयसोबारिक प्रोसेस इज गिव्हन बाय W इज इक्वल टू P × dV. आता P × dV म्हणजेच काय असणार VF - VI असणार आहे. W इज इक्वल टू काय असेल P × VF - VI. आता VF म्हणजे किती आहे 2 VI, मग P × 2 VI - VI आन्सर किती येईल P 2 VI - VI आन्सर किती आलं बघा VI येईल 2 VI - VI, म्हणजे इथे आन्सर आलं P × VI. W इज इक्वल टू काय असेल P dV. व्हॉल्यूम काय झालेला आहे डबल झालेला आहे, म्हणजे VF 2 VI आहे. व्हॉल्यूममधला चेंज dV हा कसा काढायचा तर VF - VI करायचं. VF किती आहे बघा 2 VI आहे आणि -VI 2 VI - VI आन्सर किती आलं VI आलं.
W इज इक्वल टू काय असेल मग P इंटू व्ही आय असेल. त्यानंतर W इज इक्वल टू पी व्ही आय आलं, पण आपल्याला P माहीत आहे इनिशियल प्रेशर किती आहे, पण व्ही आय माहीत आहे का, व्ही आय माहीत नाही. मग त्यासाठी व्ही आय फाइंड आउट करण्यासाठी काय केलं पाहिजे, तर पी व्ही इज इक्वल टू NRT हा फॉर्म्युला 1 मोलसाठी यूज करायचा, कारण त्यांनी गॅस इथे किती सांगितलेला आहे 1 मोल. तर फॉर्म्युला काय येईल, पी व्ही इज इक्वल टू RT. मग पी व्ही आय इज इक्वल टू असेल RTI. मग याच्यामध्ये व्ही आय आपण कसा फाइंड आउट करू शकतो बघा, व्ही आय इज इक्वल टू R इंटू TI अपॉन P. आरची व्हॅल्यू असेल 8.314 इंटू TI किती आहे 300 केल्व्हिन आणि अपॉन प्रेशर किती आहे बघा 10⁶. हे मिळेल आपल्याला व्ही आय. हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला ॲन्सर कोणाचं मिळेल, व्ही आयचं मिळेल. आणि ते व्ही आयचं ॲन्सर W इज इक्वल टू PVI या फॉर्म्युल्यामध्ये टाकायचं. प्रेशर किती आहे तर 10⁶ आहे, प्रेशर किती आहे 10⁶ आणि इंटू व्ही आय आहे 8.314 इंटू 300 अपॉन 10⁶. बघा याचं ॲन्सर काय येतं आहे बघायचं आहे सगळ्यांनी. इथं प्रेशरची व्हॅल्यू 10⁶ टाकली, व्ही आयची व्हॅल्यू काय टाकली बघा आपण 8.314 इंटू 300 आणि अपॉन किती आली 10⁶. आणि मग हे जर तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला काय मिळेल याचं फायनल ॲन्सर. कशाचं तर वर्क डन इफ एक्सपान्शन इज आयसोबारिक. ओके, सगळ्यांनी हे दोन्ही एक्झाम्पल्स नोट करून घ्यायचे आहेत. ओके, सर्वांनी हे दोन्ही एक्झाम्पल्स नोट करून घेतलेले असतील. आज आपण 2 प्रोसेस पाहिलेले आहेत थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. एक होती फर्स्ट आयसोथर्मल प्रोसेस, सेकंड आहे आयसोबारिक प्रोसेस. आणि ह्या दोन्ही प्रोसेसेसमध्ये आपण काय पाहिलं तर इंटरनल एनर्जीमधला चेंज हा आयसोथर्मल प्रोसेससाठी 0 असतो, त्यामुळं Q इक्वल टू W याचा फॉर्म्युला येतो NRT लॉग VF अपॉन VI. आणि आयसोबारिक प्रोसेसमध्ये टेम्परेचर चेंज होतं, व्हॉल्यूम चेंज होतं आणि प्रेशर कॉन्स्टंट असतं. आणि या केसमध्ये ΔU Q W यांच्यामधलं कोणतीही क्वांटिटी ही 0 असत नाही. आणि मग याच्यामध्ये फॉर्म्युले येतात, Wचा येतो फॉर्म्युला P ΔV म्हणजेच NR ΔT. त्यानंतर इंटरनल एनर्जीमधला चेंज ΔU कसा काढायचा तर NCV ΔT आणि Q कसं काढायचं तर NCP ΔT. आज आपण या 2 प्रोसेस पाहिल्या, आयसोथर्मल आणि आयसोबारिक प्रोसेस. याच्या आधी फर्स्ट प्रोसेस आपण पाहिलेली होती रिव्हर्सिबल अँड इरिव्हर्सिबल प्रोसेस. आणि याच्या पुढे आणखीन काही प्रोसेस आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत.